पुणे शहराच्या तापमानात रोज घट होताना पाहायला मिळते। पुणे शहराचं तापमान आज 13 अंश सेल्सिअस आहे आणि शहरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये तापमानामध्ये बदल होताना पाहायला मिळते आणि गेल्या काही दिवसांपासून शहरात थंडीचा कडाका हा वाढताना दिसतो आणि त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि तरुण हे व्यायामासाठी घराबाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतात। शहरातलं जे तापमान आहे ते 13 अंश सेल्सिअस जरी असलं तरी सुद्धा सर्वात कमी तापमान हे पुण्यातल्या NDA पाषाण परिसरातलं आहे, तर दुसरीकडे वडगाव शहरी परिसरामध्ये सर्वाधिक तापमान हे 20 अंश सेल्सिअस पर्यंत गेलेलं आहे। त्यामुळे शहरातल्या भागामधलं म्हणजे तिथल्या परिस्थितीनुसार हे तापमान बदलताना आपल्याला पाहायला मिळते आणि बदलत्या तापमानामुळे हवामानाच्या बदलामुळे नागरिकांना वेगळ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। अर्थात सर्दी, खोकला, घसा खवखवणे या त्रासाला सुद्धा नागरिकांना सामोरं जावं लागते आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये अशाच पद्धतीने तापमानामध्ये घट होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळे थंडीचा कडाका सुद्धा हा वाढताना आपल्याला पाहायला मिळतो आणि मुंबईमध्ये ज्या पद्धतीने प्रदूषित हवा आपल्याला पाहायला मिळते त्याच पद्धतीने पुण्यात सुद्धा ही प्रदूषित हवेचं प्रमाण हे वाढताना दिसतंय। वाढलेली बांधकामं हे सुद्धा या प्रदूषित हवेला कारणीभूत असल्याचं बोललं जाते। त्यामुळे ज्या पद्धतीने या संपूर्ण हवामान खात्याकडून या संदर्भात खबरदारी घेण्यात आलेली आहे किंवा तशा पद्धतीचे सूचना सुद्धा हे नागरिकांना देण्यात आलेल्या आहेत। कॅमेरामन विकीसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।